आणि त्यामुळे आपला स्पीड डबल पाहिजे. आता डबल इंजिन सरकार, आपला स्पीड डबल पाहिजे. आपल्याला अतिशय वेगाने पुढे जायचं आहे. थांबायला वेळ नाही आम्हाला आता. आणि त्यामुळे थांबायला वेळ नसेल आणि पुढे जायचं असेल तर रस्त्यामधले स्पीड ब्रेकर, हे डांबराचे स्पीड ब्रेकर नाही, राजकीय स्पीड ब्रेकर उघडून टाकले पाहिजे. ही माझं आव्हान तुम्हा सर्वांना. कसं होणार काम? आम्ही करायचं ते थांबवायचं, ते थांबवायचं, मग आम्ही मागे लागायचं, कोर्ट कचेरी अमुक तमुक. उपयोग काय त्या गोष्टीचा? आम्ही तत्वाने चालणारी माणसं आहोत, विचाराने काम करणारी माणसं आहोत, वेगाने काम करायची इच्छा आहे. पण हा वेग जर आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला नेतृत्वाला भक्कमपणे साथ द्यावी लागेल. खूप ताकदीने द्यावं लागेल. लहान गोष्टी असतात, निवडणुकीमध्ये काही चालतं, खोटा नॅरेटिव्ह चालतो, खोटं बोललं जातं, वाटेल त्या गोष्टी घडतात. समाजामध्ये वाद लावून त्याचा परिणाम इलेक्शनमध्ये काही घडू शकतो. त्यामुळे मला विनंती एवढीच आहे, एकजुटीने आपण राहू, एका मनाने आपण काम करू, एका ताकदीने आपण उभं राहू. आणि विकासाच्या आड कोणी येत असेल तर त्या विकासाच्या आड तुम्हाला त्या व्यक्तीला बाजू काढून, ते चांगलं दिसतंय ना, चांगलं चाललंय ना, डोळ्यासमोर आहे ना, गॅरंटी आहे ना, अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे मला सांगा तुम्ही. आम्हाला ताकद तुमचं पाठबळ जर मिळालं, आमची स्पीड वाढते कामाची. आज या वॉर्डामध्ये येत असताना स्वामींना मी सांगत होतो, पण स्वामी मला जर नगरसेवक व्हायची वेळ आली असती, सुरुवात आता नाही, आता काही संपला विषय, तर मी या वॉर्डात उभं राहिलो असतो. घाबरू नका, मी राहत नाही. म्हणजे मी राज्याचं नेतृत्व केलंय, आज केंद्रामध्ये आहे, आमदार राहिलो, खासदार राहिलो, देशाच्या 4ही सभागृहात मी काम केलं. त्यामुळे आता फक्त आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका ही माझी. याचा अर्थ मी रिटायर होत असं नाहीये, काळजी करून 10-15 वर्ष रिटायर होत नाही. विरोधकांना आनंद वाटेल, साहेब चालले, बरं आहे, जाऊ द्या. पण रिटायर मी काय होत नाही. मी ताकदीने तुमच्या बरोबर राहणार, तुमच्या बरोबर राहणार.